नमस्कार. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मार्फत जी ॲग्रिकल्चर अलाइड कोर्सेस यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या संबंधीची जी माहिती आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी ॲप्लिकेशन शेड्यूल, तर त्यामध्ये काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्या या ठिकाणी या CET सेलच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आलेले आहेत. तर तो ॲप्लिकेशन शेड्यूल काय आहे तो आपण पाहूयात. ॲडमिशन शेड्यूल 2024-25 याच्यामध्ये स्टार्टिंग डेट ऑफ ॲडमिशन प्रोसेस 4/7/2024ला अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑफ सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ अपलोडिंग स्कॅन्ड कॉपीज ऑफ द नेसेसरी डॉक्युमेंट ऑन वेबसाईट. तर याची तारीख आहे 15/7/2024, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 15/7/2024. डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑन वेबसाईट. या ठिकाणी जी प्रोविजनल लिस्ट आहे तर ती तात्पुरती गुणवत्ता यादी 19 जुलै 2024ला सायंकाळी 5:30च्या नंतर वेबसाईटवर प्रदर्शित केली जाणार आहे. त्यानंतर पिरियड ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ग्रीव्हन्स, ज्या काही तक्रारी वगैरे आहेत त्या तक्रारीचं स्वीकृती ही 20 जुलै 2024 ते 22 जुलै 2024 या कालावधीमध्ये ती स्वीकृती केली जाणार आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रीव्हन्स कन्सिडरेड, तर या ठिकाणी जी काही तक्रारी विचारात घेतलेल्या असतात त्याची यादी 23 जुलै 2024 रोजी 5:30च्या नंतर सायंकाळी प्रदर्शित केली जाणार आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट, अंतिम गुणवत्ता यादी ही 24/7/2024 सायंकाळी 5:30च्या नंतर प्रदर्शित केली जाणार आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ अवेलेबल सीट्स फॉर फर्स्ट राऊंड. आता प्रथम फेरीसाठी जे काही कॉलेजच्या जागा आहेत त्या जागा या ठिकाणी 24 जुलै 2024ला प्रदर्शित केल्या जाणार आहेत. सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स फॉर फर्स्ट राऊंड, या ठिकाणी पहिल्या फेरीसाठी कॉलेजचे प्रेफरन्स देण्याची तारीख आहे 25/7/2024 आणि डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट, म्हणजे पहिल्या फेरीमध्ये ज्यांना ज्यांना कॉलेज मिळालेले आहेत त्याची यादी ही 27 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5:30च्या नंतर प्रदर्शित केली जाणार आहे. आणि पहिल्या फेरीमध्ये ज्यांना कॉलेज मिळालेले आहे त्यांचा प्रवेश कालावधी हा असणार आहे पिरियड ऑफ रिपोर्टिंग 28 जुलै 2024 ते 30 जुलै 2024. या कालावधीमध्ये सकाळी 9 पासून रात्री 6 वाजेपर्यंत आपल्याला प्रवेश घेता येणार आहेत. त्यानंतर डिस्प्ले ऑफ कॉलेज वाइज अँड कॅटेगरी वाइज लास्ट मेरिट कट ऑफ आफ्टर ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑफ फर्स्ट राऊंड अँड डिस्प्ले ऑफ अवेलेबल सीट्स फॉर सेकंड राऊंड. पहिली प्रवेश प्रक्रिया, पहिल्या राऊंडची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे काही मेरिट लागलेलं आहे कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज कट ऑफ मेरिट लागलेलं आहे तर त्याचं ते आणि त्यानंतर ज्या काही शिल्लक जागा राहिलेल्या आहेत त्या दुसऱ्या राऊंडसाठी तर त्याची माहिती
31/7/2024ला सकाळी 9 वाजता संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स फॉर सेकंड राऊंड, दुसऱ्या राऊंडसाठी कॉलेज चॉईस भरण्याची तारीख आहे 31/7/2024. त्यानंतर डिस्प्ले ऑफ सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट, म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या फेरीमध्ये जे काही कॉलेज मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना त्याची यादी ही 2 ऑगस्ट 2024ला सायंकाळी 5:30 वाजता प्रदर्शित केली जाणार आहे. आणि त्या दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांना कॉलेज मिळालेले आहेत त्यांचा रिपोर्टिंग टाईम राहणार आहे 3/8/2024 ते 5/8/2024 सकाळी 9 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत. त्यानंतर डिस्प्ले ऑफ कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज लास्ट मेरिट कट ऑफ आफ्टर ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑफ सेकंड राऊंड अँड डिस्प्ले ऑफ अवेलेबल सीट्स फॉर थर्ड राऊंड. तर दुसऱ्या फेरीमध्ये जो काही कट ऑफ असणार आहे कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज आणि हा कट ऑफ आणि ज्या काही तिसऱ्या राऊंडसाठी शिल्लक राहिलेल्या जागा आहेत ती माहिती या ठिकाणी 6 ऑगस्ट 2024ला सकाळी 9 वाजता संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार आहे. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स फॉर थर्ड राऊंड, तिसऱ्या राऊंडसाठी कॉलेज प्रेफरन्स देण्याची तारीख आहे 6 ऑगस्ट 2024. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ थर्ड राऊंड अलॉटमेंट लिस्ट, म्हणजे रूपांतरित राऊंड असणार आहे हा, म्हणजे शिल्लक राहिलेल्या जागेंचा. तर तो होणार आहे 8/8/2024 सायंकाळी 5:30 वाजता. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ज्यांना कॉलेज मिळालेले आहे त्यांचं रिपोर्टिंग पिरियड आहे 9 ऑगस्ट 2024 ते 11 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत. त्यानंतर पिरियड फॉर सबमिशन of original documents and required fee by candidates in concerned college admitted through online admission allotment round. Those who have submitted receipt of caste, tribe, validity certificate, non-criminal certificate and economically weaker section certificate, they must upload original certificate by login their own ID and also submit ओरिजिनल सर्टिफिकेट्स इन रिस्पेक्टिव्ह कॉलेज. तर डॉक्युमेंट सबमिट करण्याची तारीख जी असणार आहे 9/8/2024 ते 12/8/2024 सकाळी 9 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ वॅकंट पोझिशन फॉर कॅटेगरी वाईज सेंट्रलाइज्ड ॲडमिशन राऊंड अँड कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज लास्ट मेरिट कट ऑफ. मग तीनही राऊंड झाल्यानंतर ज्या काही वॅकंट जागा आहेत त्या 13/8/2024ला सायंकाळी 5:30 वाजता प्रदर्शित केल्या जाणार आहेत. आणि सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस फॉर वॅकंट सीट, रिक्त जागा राहिलेल्या शिल्लक जागा राहिलेल्या त्याच्यासाठी 16/8/2024 ते 21/8/2024च्या दरम्यान प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर या पद्धतीनं जे काही अपेंडिक्स वगैरे आहेत जे काही आपल्या प्रॉस्पेक्टमध्ये दाखवलेले त्यानुसार ही माहिती या GR मधली माहिती प्रत्येकाने अभ्यासणं गरजेचं आहे. हा काही शेड्यूल ठरवून दिलेला आहे. तर ही माहिती सगळ्यांनी जे काही प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांनी ही माहिती अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहावी आणि त्यानंतर या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. कोणत्या तारखेला कोणती प्रक्रिया होणार आहे हे खूप महत्त्वाचं असतं, कारण तारीख ही आणि त्या तारखेची वेळ ही खूप महत्त्वाची असते. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी या प्रक्रियेसंदर्भात जो शेड्यूल आहे तो पाहिलेला आहे. धन्यवाद.